मॉड्युलर ऑपरेशन थिएटर। घुसूया का आज या विषयात। आपल्या पायोस हॉस्पिटलमध्ये 15 वर्षापूर्वी आपल्या सरांनी मॉड्युलर थिएटर बनवायला लावला होता पहिल्यांदाच हात, आणि 3 मॉड्युलर थिएटर सुरू केलीत पहिल्यांदाच शिरोळ तालुक्यात। मॉड्युलर थिएटरचं काम कसं असतं सांगू तुम्हाला। पहिलं म्हणजे AHU एअर हँडलिंग युनिट। यामध्ये एका तासाला ओटी मधली हवा बदलली जाते 30 वेळा, आणि यामध्ये फक्त घेतलं जातं 20% बाहेरच्या हवेला। दुसरं म्हणजे एअर कंडिशनिंग युनिट। तिथं हवेचं टेम्परेचर 20 डिग्री केलं जातं थीट, आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता 55 च्या आसपास ठेवली जाते नीट। आता हे आहे रायझर्स। हवा आत घेऊन बाहेर सोडायला असतात तिला फिल्टर्स। पहिला फिल्टर हा 10 मायक्रॉनच्या वरच्या पार्टिकल्सला अडवतो, दुसरा फिल्टर हा 5 मायक्रॉनच्या पार्टिकल्सला थांबवतो, आणि तिसरा म्हणजे अतिशय महत्त्वाचा हेपा फिल्टर्स ह्यो 0.3 मायक्रॉन पेक्षा वरच्या पार्टिकल्सला इथं नो एंट्री। आता तुम्हाला प्रश्न पडला असणार असं का? कारण बॅक्टेरियाचा आकार हा 0.3 मायक्रॉन पेक्षा जास्त असतो, म्हणून बॅक्टेरियाला आत घेत नाही, बाहेरच थांबवतो। त्यामुळे बॅक्टेरिया आत पण नाही येणार आणि सेप्टिक पण नाही होणार। ही सगळी ऑपरेशन थिएटर चकचकीत आणि गुळगुळीत स्पेशल स्टेनलेस स्टीलची किंवा एपॉक्सी मटेरियलची असतात। त्यांच्यावर जंतू कीटक टिकतच नसतात। या सगळ्या ऑपरेशन थिएटर मध्ये असतो पॉझिटिव्ह प्रेशर, म्हणजे आतील प्रेशर पेक्षा बाहेरील प्रेशर असतो 2 पास्कल जास्त। त्यामुळे बाहेरची हवा आणि जंतू आत जातच नसतं, आणि हे बरोबर चाललंय का नाही हे तपासायला पॅनल पण असतं। या पॅनलवर टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी असते रेकॉर्डिंग। मग अशा ऑपरेशन थिएटर मध्ये कशाला होईल सेप्टिक? संपला विषय। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा, आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये बोला। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।